सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका कोर्टामध्ये जे आमचे सहकारी बंधू आढाव पती पत्नी जे प्रॅक्टिस करत होते, त्यांना काही अज्ञात इस्मांनी घरी नेऊन त्यांची निर्गुण हत्या केलेली आहे. आणि हे सारं प्रकरण निषेधार्थ आहे. वकील हा एक ऑफिसर ऑफ द कोर्ट, म्हणजे निश्चित कोर्टाला मदत करणारा आणि समाजसेवक आहे. आणि त्याच्यावर अशा प्रकारची निर्गुण हत्या त्यांच्या होत असतील तर एक वेगळ्या प्रकारचं आणि एक धोकादायक वळण समाजाने घेतलं की काय, अशा प्रकारची भीती मनात निर्माण झालेली आहे. सर्व वकिलांना काम करत असताना निश्चितपणे आता काळजी घ्यावी लागेल आणि काळजी घेऊनच काम करावं लागेल. कारण लोक जे करतायत आता, जे पक्षकार जे आहेत, अशा पद्धतीनं पक्षकार जर वागायला लागले तर न्याय कोणी द्यायचा आणि कोणाला द्यायचा, असा एक प्रश्न आमच्या समोर आता निर्माण झालेला आहे. आणि काम करावं कोर्टात की करू नये, अशा प्रकारची भीती निश्चितपणे. वकिलांनी यापूर्वी देखील ॲडव्होकेट वकील संरक्षण कायद्याची मागणी केली होती, पण अद्याप तो कायदा काय पारित झालेला नाही. गेले अनेक वर्ष हा संघर्ष सुरू आहे. त्याकरता आमच्या साऱ्या मंडळींनी जाऊन तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की वकील संरक्षण कायदा निश्चितपणे लवकरात लवकर येत्या अधिवेशनामध्ये तो त्याचा विचार करावा, त्याच्यात तसं विधेयक अधिवेशनात आणावं आणि वकिलांना संरक्षण द्यावं. आणि जे आमचे 2 बंधू आणि आमची भगिनी त्या ठिकाणी यांचा खून झालेला आहे, त्यांच्या आरोपींना जास्तीत जास्त लवकर तपास गुन्ह्याचा करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा व्हावी, अशा प्रकारची मागणी सर्व वकील बंधूंनी आमच्या ठिकाणी केलेली आहे. आणि अन्यथा जर असं काही तपासामध्ये कुठे दिरंगाई झाली तर सर्व वकील रस्त्यावर राहणार नाही, अशा प्रकारची शासनाला आम्ही कळवू इच्छितो. 25/1/2024 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका कोर्टामध्ये राजाराम आढाव ॲडव्होकेट आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव या कोर्टामध्ये कार्यरत असताना त्यांना फोन आला आणि त्यांच्याकडे काही चौकशी करायची आहे म्हणून त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली आणि खंडणी दिली नाही म्हणून त्या दोघांची निर्गुण हत्या करण्यात आली. आणि त्या हत्या करून त्यांचे जे मृतदेह आहेत तिथल्या एका विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिले आणि तपासाअंती ते मृतदेह मिळालेले आहेत. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या कारणामुळे वकिलांचा काहीही दोष नसताना भीतीचं वातावरण निर्माण झालेले आहे. कारण वकिलांना कुठलंही संरक्षण नसल्यामुळे अशा प्रकारचे हल्ले मागील 5-7 वर्षापासून सुरू आहेत. खरं तर वकिलांना अशा प्रकारे मारहाण होणं किंवा खंडणीसाठी त्यांचं अपहरण करून त्यांची हत्या करणं ही फार मोठी गोष्ट असल्यामुळे लोकांच्या मध्ये, आमच्या वकील संघटनेमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे. त्यामुळं वकिलांना संरक्षण मिळावं यासाठी वकील संरक्षण कायदा महाराष्ट्र शासनाने पारित करावा, यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. आणि ते निवेदन त्यांनी सरकारला पोचवावं आणि वकिलांमध्ये जी भीती निर्माण झाली आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करावा, असं आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. कालच कर्जत कोर्टामध्ये कर्जत आणि गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय पारिजातजी पांडे या ठिकाणी आले होते. त्यांनाही आम्ही निवेदन देऊन विनंती केलेली आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ह्याची तातडीने आपण दखल घ्यावी अशी त्यांना विनंती केलेली आहे. त्यांनी ह्या बाबतीत ताबडतोब उपमुख्यमंत्री जे आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांच्याकडे फोनवरून संपर्क साधून यामध्ये जास्तीत जास्त त्या गुन्ह्याचा तपास युद्ध पातळीवर कसं करता येईल आणि त्यांना काय सहकार्य करता येईल आणि वकिलांना संरक्षण कसं देता येईल याबद्दल त्यांनी आमच्या समोरच
देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे चर्चा केलेली आहे. बघूया, पण सर्वांचा रेटा जर असले, संघटनेचा रेटा असल्यामुळे काम लवकर मार्गी लागतं, म्हणून तसं निवेदन आम्ही तहसीलदारांना दिलेलं आहे, शासनाकडे दिलेलं आहे आणि ते महाराष्ट्र राज्याला त्यांना पोचावं अशी विनंती केलेली आहे. आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही ते इथे शोकसभा घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केलेली आहे. वास्तविक पाहता ते वय त्यांचं 35 ते 40 वर्षाचं वय होतं. अशा वयात अशी घटना घडणं फार दुर्दैवी आहे आणि आमच्या वकील संघटनेने कर्जतच्या त्याचा पूर्णपणे निषेध केलेला आहे.